श्री स्वामी समर्थ. अनेक लोकांना वाटते की पौष महिना अशुभ असतो, पण हे खरे आहे का? पौष महिन्यात कोणती साधना, व्रत, दान केल्याने जीवनात पुण्य, आरोग्य आणि शांती मिळते? आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पौष महिना शुभ का अशुभ? या महिन्यात शुभ कार्य का करत नाहीत? तसेच या महिन्यात कोणती साधना करावी? शास्त्र, धर्म आणि परंपरेनुसार माहिती पाहणार आहोत. हिंदू पंचांगानुसार पौष महिना हा मार्गशीर्ष नंतर आणि माघ महिन्याच्या आधी येतो. या महिन्यात सूर्य धनु राशीत प्रवेश करतो. थंडीचा काळ असतो, तसेच दिवस लहान आणि रात्र मोठी असते. पौष महिना हा प्रकृती, शरीर आणि मनाला शुद्ध करण्याचा काळ असतो. पौष महिना अशुभ नसून अत्यंत शुभ महिना आहे. तो तप, संयम, साधना आणि आत्मशुद्धीसाठी शुभ आणि पवित्र मानला जातो. हा महिना उत्सव, भोग, आनंद आणि सोहळ्यासाठी नसून आत्मिक उन्नतीसाठी असतो. म्हणूनच लोक चुकीच्या अर्थाने या महिन्याला अशुभ महिना असे समजतात. पौष महिन्यात केलेली साधना अनेक पटीने फळ देते, मानसिक शांती मिळते. म्हणूनच या महिन्याला मोक्षमार्गाचा महिना देखील म्हणतात. या महिन्यात अनेक लोक पौष सूर्यनारायण व्रत करतात. हे व्रत केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात आणि तेज आणि आयुष्य वाढते. खूप जणांना हा प्रश्न पडतो, लग्न, गृहप्रवेश तसेच विविध कार्यक्रम का करत नाहीत? तर पौष महिना संयमाचा काळ आहे. भोगापेक्षा साधनेला महत्त्व जास्त दिले जाते. या महिन्यात मकर संक्रांती येते, त्यामुळे या महिन्यात दान धर्माला विशेष महत्त्व दिले जाते. या महिन्यात तीळ दान केले जातात. यामुळे नवे सकारात्मक बदल घडतात आणि नवीन ऊर्जा मिळते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.